गाईस तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं का आपण 3000 रुपये मध्ये किती कपडे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज आज आपण चाललेलो आहे कुठं माहिती का? एकदम विषय गंभीर आहे. म्हणजे दिवाळी होऊन गेलेली आहे आणि तुमच्या भावाला दिले बहिणीने पैसे, तर आपण आज घेणार आहे कपडे. कारण कपडे घेऊन मोठे लफडे नसते करायचे, घालायसाठी कपडे घ्यायचे असते. तर आपण ॲक्च्युली जाणार कुठं आहे माहिती कपडे घ्यायला? सिन्नर फाट्याला. मी असं ऐकलेलं आहे की तिथे खूप स्वस्त कपडे आहे आणि चांगले पण भेटते. आपल्याला ब्रँडेडची अपेक्षा नाही आहे, फक्त अंग झाकायसाठी असले बस झाले तेवढेच घेऊ आपण. जास्त महागाचे कपडे काही घ्यायचे नाही. ॲडिडास बिडिडास जॉकी बेकी असलं काही घ्यायचं नाही. आपण कधी काही घेत पण नाही असलं. तर जे आवडेल ते घेऊन टाकू. 750 रुपयामध्ये ड्रेस आहे मस्त. तर चला गाईज निघू आता आपण. आणि ॲक्च्युली आपले कामं वगैरे पण अजून चालू झाले नाही. माझ्या हिशोबाने काहीतरी 1 तारखेपर्यंत व्यवस्थित स्टेबल होणार नाही कामं, नाही का आपले. तर तेवढं टाईम पण आहे. कोणी ना कोणी पैसे देते तर मग कपडे पण घेऊन टाकू. आपल्याला निघायचं होतं गाईज, बट विषय असा होऊन गेला का हे जे सायकल आहे ही आपली बसंती आहे. मी 10वी पास झालो होतो तेव्हा घेतली होती. आणि त्यानंतर ही पप्पाची बसंती आहे, नाही का. तर दोघींची पण हवा गेली होती निघून. तर आपण नितीन भाऊच्या इथून पंप वगैरे आणला, मस्त हवा बिवा भरून घेतला त्यांना. मस्त आता ऑइल विल वगैरे लावलेलं आहे. आणि त्याच्यात गोडाऊनमध्ये एवढं जाळं झालं होतं प्रमाणाच्या बाहेर. या झाडूनी मस्त या झाडूला एक दांडू बांधला आणि पूर्ण जाळं वगैरे जे आहे ते काढून घेतलं. गाईज ॲक्च्युली आहे ना आपलं नशीब एवढं गांडू आहे ना प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे ना आपण चाललो होतो आता कपडे घ्यायला, बट नेमकं आहे ना एका कंपनीत काहीतरी इमर्जन्सी झालं. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी बोलवलं आहे. त्यांची फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते काही एम्प्टी झालेले, तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं. घरी पण नाही गेलं, कपडे पण चेंज नाही केलेले आहे. फक्त आपली छोटी बसंती लावली आणि तिथून मोठी बसंती काढली. झालं, धन्य म्हटलो. काही खरं नाही, नाही का. पण जावं तर लागेल कारण काम लय इम्पॉर्टंट आहे. आज काम करेंगे तो कल खाएंगे ना भाई, बरोबर आहे का नाही. चला गाईज निघू आता लवकरात लवकर आपल्या प्रवासाला. ना आपल्यासोबत आहे आज सिद्धार्थ कटारे. सो गाईज फायनली आता आपण पोहोचलेलो आहे कंपनीमध्ये आणि आपल्यासोबत आहे सिद्धार्थ भाऊ. हे बघा, बघू शकताय तुम्ही, बघितलं ना. तर गाईज आता जाऊ इथं त्या सरांना भेटू सर्वात पहिले. हे बघा ही कंपनी आहे, ॲक्च्युली बंद पडलेली कंपनी आहे. बट इथले काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते रिफिलिंगसाठी आपल्याला घेऊन जायचे. आणि केबलची कंपनी काय नाव आहे माहिती का? CCI म्हणून. तर गाईज चला लवकरात लवकर इथलं काम आवरू आणि त्यानंतर त्यांचे जे फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपल्या बसंतीमध्ये लोड करू. गाईज फायनली आता आपलं काम झालेलं आहे इथलं या कंपनीचं. आणि आता आपण निघालो आहे डायरेक्टली सिन्नर फाट्याला. आपल्याला तिथं जायचं आहे कपडे घेण्यासाठी. तर वेळ न वाया घालता सकाळपासून खूप वेळ गेलेला आहे आणि आता टाईम झालेला आहे 4:30. तर जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर मस्त शॉपिंग करून घेऊ. लई मोठी पण शॉपिंग नाही, थोडीच करायची, जास्त नाही. ब्लॉग मध्ये घेऊ नये. एवढं भारी दुकान, एवढं स्वस्त भेटायला लागलं कोण नाही घ्या. आपण शॉपिंग साठी आलो होतो. ऍक्च्युली आपण फक्त म्हटलं काही नाही, एखादा ड्रेस भेटून जाईल नाही का, किंवा लईत 3 ड्रेस भेटून जातील 3000 रुपयामध्ये. पण गाईज 3000 रुपयामध्ये मी 6 शर्ट आणि 4 पॅन्टी घेतलेले. विचार करा, म्हणजे एवढं स्वस्त. हे बघा हे दुकान आहे, हे बघा दिसलं का तुम्हाला? हे वालं दुकान आहे कपड्याचं. ते गाईज एक नंबर आहे. भाऊने आता आपल्याला ऍक्च्युली व्हॉट्सअप ग्रुपला पण ऍड केलेलं आहे. आणि भाऊ कपड्यांमध्ये सगळं काही अवेलेबल असतं. म्हणजे फॉर्मल घ्या, त्यानंतर शर्ट पण घ्या, टी शर्ट वगैरे घ्या, ट्रॅक पॅन्ट घ्या, स्वेट शर्ट घ्या, सर्व घ्या, काही पण घ्या कपड्यांमध्ये. फक्त जेंट्स साठी आहे, जीन्स वगैरे सर्व भेटेल तुम्हाला. तर गाईज एकदा विजिट पण करा इथं नक्कीच तुम्ही, कारण एकदम स्वस्त आहे. आमचा भाऊ तर फक्त माझ्यासोबत आला होता, पण भाऊला पण चुना लागून गेला 600 रुपयाला. काही नाही, त्याने काय काय घेतलं रे तू? 2 शॉर्ट कुर्ता,
2 शॉर्ट कुर्ते घेतलेले भाऊनी आणि तुमच्या भाऊनी मोकार कपडे घेऊन टाकलेले, कारण आपल्याला फुकटचे पैसे भेटले होते बहिणी पण. चला गाईज जाऊ आता आपल्या घर. गाईज फायनली आता आपण सिद्धार्थ भाऊला घरी सोडलेलं आहे आणि आता आपण चाललोय आपल्या घरी जाऊन आपण मस्त कपडे बघू कसे तुम्हाला दाखवायचे ऍक्च्युली, नाही कधी. ताट कुठे एकच घेऊ, कोथमीरच आहे काही विषय. तसं नाही टाकायचं, उलटा टाक. हा अरे तुमचं काय बाकीच्यांचं इकडे भक्ती का इथून काढतोय का श्री. आम्ही खातोय वडापाव मध्ये फेमस झालं वडापाव. सो गाईज फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि त्याच्यात मस्त आज पावडे वगैरे बनवले होते. गाईज तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं का आपण 3000 रुपयामध्ये किती कपडे आणलेले आहे बघा. आता हे 4 पॅन्ट आहे, 1 2 3 आणि 1 4 बघू शकते तुम्ही. त्यानंतर हे 6 शर्ट आहे बघा. हा एक शर्ट आहे, त्यानंतर हा एक शर्ट आहे, त्यानंतर हा एक शर्ट आहे, परत हा पण एक शर्ट आहे, त्यानंतर हा पण एक शर्ट आहे आणि हा पण एक शर्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली हे 2 कुर्ते, शॉर्ट कुर्ते जे असते ना हे 2 येते आणि त्यानंतर हे बाकीचे सगळे शर्ट आहे. म्हणजे काही आजच्या पिरियडमध्ये 3000 रुपयामध्ये एवढे ड्रेस कुठंच भेटणार नाही. असं समजा 650 रुपयामध्ये एक ड्रेस पडलेला आहे. आणि पॅन्टचा कपडा पण चांगलेला आहे आणि शर्टचा पण कपडा एकदम बेस्ट आहे. तर गाईज तुम्हाला पण जर घ्यायचे असेल असे कपडे तर नक्कीच विजिट करा तिथं जाऊन. चला गाईज भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला जय महाकाल.